भंडारा जिल्ह्यातील अद्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सौंदड फाटा या ठिकाणी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 4 लोकं गंभीर जखमी आहेत. आपण सध्या या अपघात झालेल्या या व्हॅनसमोर आहोत. या व्हॅनच्या टायर फुटल्याने हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. आणि या व्हॅनचा टायर फुटला आणि समोरून येणाऱ्या ट्रकला ते व्हॅन जाऊन आदळली. या व्हॅनमध्ये असलेले 9 जण, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील आई आणि मुलगी सोबतच नागपूर जिल्ह्यातील असलेले नवरदेवाचे मामा आणि मामी यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला. शालिग्राम आडकुजी होते, मुक्काम सौंदड, पुनर्वसन. आम्ही इथं बसले होतो. तिकडून कोंड्याकडून गाडी आली ओमनी आणि इकडून भंडाऱ्याकडून ट्रक आला. एकामेकाला गाडी आपटल्यानंतर ते मग हादसा झाल्यानंतर आम्हाला कळलं काय इथं एकदम ॲक्सिडेंट झाला बा. आम्ही तिथून 10-5 लोक धावत आलो आणि ते गाडी पलटी झाली होती. 8-9 लोक होते. टायर फुटल्यामुळेच झाला ना. पोलीस आले, गावकरी आले आणि मदत कार्य सुरू करून मग ह्या बोलावली ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यात नेले लोक. एकंदरीतच या अपघाताने ड्रायव्हरने, वाहन चालकाने आपली वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावा, जेणेकरून अशी घटना टायर फुटण्यासारखी घटना झाली तर त्याच्या बॅलन्स जाऊन असा मोठा अपघात घडणार नाही. हाच एक धडा या अपघातातून शिकण्यासारखा आहे. या घटनेने संपूर्ण अड्याळ गाव हे हादरलेले आहे आणि सर्वीकडे शोककळा पसरलेली आहे. पोलिसांनी या या अपघातातील ट्रकसह चालकाला ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.